हाय, हॅलो, नमस्कार. कशा सर्व माझ्या एस के चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी कच्च्या बटाट्याचे मी आज तुम्हाला पॅटीस बनवणार आहे. तर हे बघा, मी बटाटे किसून घेतलेले आहेत. तर हे बघा, बटाटे मी किसून घेतले छान पैकी, असं पाण्यातून पण घेतलेले आहे ते करून. तर ह्या पाणी जाण्यासाठी मी असं निसरण्यासाठी ठेवलेले आहेत. तर स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर हे बघा, कांदा घेतलेले आहेत 2 कापून बारीक चिरून. तर इकडं कोबी घेतलेली आहे चिरून. आपण ह्याच्यामध्ये गाजर वगैरे टाकू शकतो. तर हे बघा, मी पॅटीस बनवण्यासाठी तर इकडे मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, जिरं घेतलेला आहे 1 चमचा, अद्रक घेतलेला आहे किसून, कोथिंबीर घेतलेली आहे. तर इकडे गव्हाचा पीठ घेतलेला आहे मी पॅटीस बनवण्यासाठी. तर चला आता आपल्याला हे बघा, कोबी घेतलेली आहे. तर कोबीमध्ये आता छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, शिवाय पिलून घ्यायचं आहे, कारण पाणी राहिलं नाही पाहिजे त्यासाठी. तर हे बघा, ह्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा घ्यायचा आहे, कोबी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि इकडे हिरवी चटणी बनवली आहे. तर मिरची कोथिंबीरची चटणी केलेली आहे आणि इकडे आपण घेतलेला आहे टोमॅटो सॉस. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकूया बारीक चिरलेली, जिरा टाकूया आणि आपण आला चिरलेला आहे, किसून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं आहे. तर असा मिक्स करून घ्यायचा आहे सर्व एकत्र छानपैकी असा. तर हे बघा, असं मी घेतलेलं आहे मिक्स करून छानपैकी असं. तर आता आपल्याला मी गहू घेतलेला आहे मळून, पीठ मळून घेतलेला आहे गव्हाचा, आणि तिकडे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर हे बघा, आता आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी असं. आपल्याला ह्याला पाणी सुटेल म्हणून मी मीठ आता टाकत नाही आहे. मीठ आपल्याला नंतरच टाकायचं आहे. तर आता आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत गव्हाच्या पिठाची. तर चला, हे बघा पीठ घेतलेलं आहे. तर आता आपण असे गोले करून घ्यायचे आहेत 4 छानपैकी असं. आपण बनवत आहोत किसलेल्या बटाटा कांद्याचे पॅटीस बनवायचे आहेत. तर चला, हे बघा, आता मी घेते लाटून. आपल्याला छानपैकी असं लाटून घ्यायचं आहे. असे लाटून घ्यायचे, एकसारखेच घ्यायचे सर्व लाटून घ्यायचे. तर हे बघा, 4 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर चला, आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. मीठ टाकून घेतलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी असा. बघा, असं आपण बनवतोय किसलेल्या बटाटा. तर चला, आता ही पोळी आहे, या पोळीला आपण घेणार आहोत टोमॅटो सॉस लावून. पोळीला आपण आता ही लावून घ्यायचं आहे. बघा, सॉस लावून घेतलेला आहे. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये हे बघा, लगेच पाणी सुटला. तर आता आपण ह्याच्यावरती मिक्स करणार आहोत छानपैकी असं. ह्याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. हे बघा असे. तर ह्याच्यावरती आता आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे. हे बघा असं. आता ह्याच्यावरती आपल्याला हिरवी चटणी लावायची आहे. बघा असे.
ह्याच्यावरती आता आपण हे घेऊया बघा असे छानपैकी. तर आपल्याला हे दुसरी पोळी त्याच्यावरती लावायची आहे. अशा आपल्याला 4. तर हे बघा पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यात. तर चला त्याच्यामध्ये आता आपण एक लिंबू टाकूया. आणि हे बघा ही चालणी घेतलेली आहे. तर ह्या चालणी आता आपल्याला चालणीमध्ये आपल्याला हे ठेवायचंय वरती. असं ठेवायचंय आपल्याला, उकडून घ्यायचंय छानपैकी असा. ह्याच्यावरती आता आपण झाकण मारूया. तर चला आता आपण 2 मिनिटानंतर भेटूया. तर हे बघा उरलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकते. तो साधा केला होता, आता हे कोथिंबीर वाले आपल्याला करायचे आहेत. चला तर हे बघा आपण 5-6 मिनिटं ठेवलेला होता. तर हे बघा चला बघूया. हे बघा छानपैकी असा झालेला आहे. तर चला आता आपण थंड होण्यासाठी ठेवूया. चला तर हे बघा मी दुसऱ्या डिश मध्ये घेतलेला आहे काढून. तर आता आपल्याला हे जे भाग करायचे आहेत, बघा असे भाग करायचे आहेत छानपैकी असे. तर आपण असे पण खाऊ शकता. हे पॅटीस बनवलेले आहेत किसलेल्या बटाट्याचे. असे 8 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा असे घेतलेले आहेत. तर हे बघा छानपैकी असं झालेलं आहे. बघा असा निघालाय पाहिजे. असे पण आपण खाऊ शकतो कच्चे, कारण हे बाकून काढलेले आहेत, उकडून काढलेले आहेत. तर आता आपल्याला हे तळायचे आहेत. तर हे बघा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर आपल्याला हे बघा असा काटावाला चमचा आपल्याला घ्यायचा आहे. तर ही आहे, हे बघा असं घ्यायचं आहे. म्हणजे कसं ह्याच्यातून आपल्याला बुडवून घ्यायचं आहे, कारण आपण बनवत आहोत किसलेल्या बटाट्याचे आपण पॅटीस बनवतोय. तर हे बघा असं घ्यायचं आहे आणि असं आपल्याला सोडायचं आहे तेलामध्ये. मिश्रण घ्यायचं आहे. असं घ्यायचं आहे छान पद्धतीने करून. चला बघा छानपैकी आपले किसलेल्या बटाट्याचे मी पॅटीस बनवलेले आहे. तर छानपैकी असे झालेले आहेत. हे बघा मस्तपैकी छानपैकी. मुलं कोबी वगैरे लालसर असा कलर. तरी बघा लाल लाल कलर असा यायला पाहिजे सोनेरी. दोन्ही साईडून छानपैकी असं घ्यायचे आहेत आपल्याला फ्राय करून. कुठून बघताय माझी रेसिपी ती पण तुम्ही सांगा. आवर्जून कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, देशातून. तर पहिलं प्रथम माझ्या यूट्यूब चॅनलला कनेक्ट लाईक सबस्क्राईब करून घ्या. तर हे बघा म्हणजे छानपैकी असे बघा असे तळून घ्यायचे आपल्याला. असेच आपल्याला सर्व तळून घ्यायचे. बघा एकदम फ्लावर असा
मस्तपैकी असं तळून घ्यायचं आहे. काहीही नाही आहे, आपल्याला गव्हाच्या पिठाचं घेतलेले आहे बनवून हे. बटाट्याची मी बनवली आहेत पॅटीस, तर झालेले आहेत आता बघा हे तयार. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झालेले आहेत ते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेलवरती क्लिक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आवर्जून बघा व्हिडिओ SK ऑफिशियल 5788. तर चला, जय सद्गुरू.